मित्रांनो, कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. दूरवर इंद्रधनुचा पट्टा दिसतोय. हलकं हलकंसं ऊन आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला दिसेल की कुठेतरी बारीकसा पाऊस पण सुरू आहे. आणि मुख्य करून आजचा हा व्हिडिओ मी एवढ्याकरता बनवतोय की निसर्ग जे आपल्याला भरभरून देतो ते तुम्हाला दाखवण्यासाठी. ही पावसाळ्यातली हिरवाई, हे एरवी कोरडं पडलेलं नदीचं पात्र आज भरभरून वाहतंय. 2-3च पाऊस झालेत या विभागात, पण खूप पाऊस झाला. पुढेसुद्धा खूप पाऊस असं सांगितलं गेलं आहे. दूरवर इंद्रधनु तुम्हाला मी दाखवतोय. अतिशय सुंदर असं हे इंद्रधनुष्य या अशा पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुख्य मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता मुद्दाम ही ब्रह्मांडाची केवढी मोठी ही पोकळी, हे अवकाश. आणि मग काही लोकांना वाटतं की मी खूप मोठा झालो, काही लोकांना थोडंसं यश मिळतं की मग डोक्यात हवा जाते. या ब्रह्मांडाचा आवाका जेव्हा तुम्ही असे बाहेर फिरायला जाता ना, तेव्हा तुम्ही अशा एखाद्या निर्मनुष्य रस्त्यावर एका कोपऱ्यात उभा राहून तुमच्या मोबाईलमधून असा ब्रह्मांडाकडं पहा. मला वाटतं ज्याची थोडीशी बुद्धी जागृत आहे ना, त्याला ही अशी पोकळी जेव्हा तो बघतो, हे अथांग पसरलेलं अवकाश, हे ब्रह्मांड जेव्हा आपण त्याच्याकडं नजर टाकून पाहतो, तेव्हा मग समजतं की आपण किती छोटे आहोत. आपण कोणत्या प्रकारची घमेंड धरतोय. आपल्या डोक्यात का बरं हवा गेली आहे. असे स्वतःला न पडलेले प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला लागतो. आणि या ब्रह्मांडाकडं पाहता पाहता हम तो कुछ भी नहीं हा भाव मनात निर्माण होतो. आणि आपसुकच मित्रांनो, घमेंड नावाची चीज तुमच्यापासून कोसो दूर राहायला सुरुवात होते. म्हणजेच फक्त या अवकाशाकडं बघतसुद्धा, या ब्रह्मांडाचा आवाका बघतसुद्धा तुम्हाला अंदाज येऊ शकतो कि इतनी बड़ी दुनिया में ये पृथ्वी ग्रह भी जब इतना छोटा है तो उस पे रहने वाले हम सारे इंसानों में उनमें से एक जीव है हम. तो घमंड किस बात की, तो अहंकार किस बात का, जब इतने बड़े विशाल ब्रह्मांड के नीचे, उस ब्रह्मांड में समाये हुए एक छोटे से पृथ्वी ग्रह के एक बड़े ही छोटे से रहवासी है हम. पता नहीं कितने सालों के रहवासी हम, फिर भी हम घमंड क्यों करते हैं. ऐसी ही सोच दिल में ज़रूर उतर आती है. मित्रांनो, पहा, हे पावसाळ्याचे दिवस, काही ठिकाणी काळे ढग जमा आलेत आणि त्याच्या कडेनी सुंदर ही सूर्यकिरणांची लकेर मी तुम्हाला दाखवतोय. या निसर्गामध्ये क्षणाक्षणाला रूप बदलतं. हे ढगांचे पुंजके निरनिराळे आकार धारण करतात. त्यांच्याकडं सुद्धा तुम्ही पाहत बसला तरी तुमचा वेळ कसा जातो कळत नाही. भरभरून देणाऱ्या या निसर्गाचे मी किती आभार मानू, त्या ब्रह्मांडाचे मी किती वेळा आभार मानू की त्याने मला माणूस बनवून या पृथ्वीवर पाठवलं आणि त्यातल्या त्यात या आपल्या भारत भूमीवर मला जन्माला घातलं है. मेरे भारत देश से मुझे बहुत प्यार है दोस्तों. इसीलिए मैं बहुत नाज करता हूँ कि मैं एक भारतीय हूँ. चला, या विशाल ब्रह्मांडामधल्या एका पृथ्वी या ग्रहावरच्या सर्व रहिवाशांना माझ्या चॅनलचे मनपूर्वक नमन करतो मी.
आणि आजच्या या व्हिडिओचा एवढाच फायदा झाला पाहिजे की या जगात, या पृथ्वी तलावर जेवढे मनगंमेंडी लोक आहेत त्यांनी फक्त या व्हिडिओतल्या या अवकाशाची पोकळी मी जी दाखवतोय, हे जे आकाश दाखवतोय मी आपल्याला, त्याच्याकडे पाहून आपण कोण आहोत, आपण किती क्षुल्लक आहोत हा विचार प्रत्येकाच्या मनी यावा. पण प्रत्येकाच्या मनातली काहीतरी बनण्याची उमेद नक्कीच कायम राहावी, याच आशेसह चलतो मित्रांनो. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह, अशाच एका नवीन विषयासह. या निसर्ग सौंदर्याचा लाभ घेत घेत आपण या व्हिडिओचा शेवट करणार आहोत. पहा हे वाहतं पाणी, हा सुंदर नदीचा काठ हिरवागार झालेला, आणि हे नदीचं पात्र. या पावसाळ्याच्या दिवसातच हे पात्र असं भरलेलं पाहायला मिळतं आणि खूप नजरेला सुखावतं. आपला व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत या 2-4 मिनटात इंद्रधनुष्य नाहीसं झालं आहे. थोडासा वातावरणात ढगाळपणा जाणवतोय. चला मित्रांनो, मलासुद्धा खूप दूरवर जायचं आहे. पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओ घेऊन. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल with full of variety on YouTube. 6,855 videos.